नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कोळंबीची खिचडी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहूया. मी प्रॅक्टिकली सांगणार नाही आहे, मी साहित्य आणि कृती सांगणार आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की मला कळवा. चला तर मग कोळंबीची खिचडी कशी बनवायची. कोळंबीची खिचडी. साहित्य: 1. अर्धा किलो वजनाची सोललेली कोळंबी. 2. अर्धा किलो कोणताही उत्तम प्रतीचा तांदूळ. 3. 7 ते 8 लसूण पाकळ्या व 1 इंच आलं वाटून. 4. 1 चहाचा चमचा लाल तिखट. 5. 2 नारळांचे दूध. 6 पाऊण वाटी तेल. 7 2 मोठे दालचिनीचे तुकडे. 8 3 ते 4 लवंगा. 4 हिरवी वेलची. अर्धा चमचा शहाजिरे. 2 तमालपत्रांची पाने. 9 चवीनुसार मीठ. 10 1 चमचा गरम मसाला. 11 1 चमचा बडीशेप. 12 1 चमचा जिरे पावडर. 13 1 चमचा हळद. आता आपण कृती पाहूया. 1 कोळंबी स्वच्छ धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. 2 तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. 3 2 नारळ वाटून दूध काढून घ्यावे. अंदाजे 4 बाऊल झाले पाहिजे. 4 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी नारळाचे दूध घ्यावे. 2 वाटी तांदूळ असेल तर 4 वाटी नारळाचे दूध घ्यावे. 5 1 जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी, हिरवी वेलची व शहाजिरे घालावे व त्यावर मीठ लावून ठेवलेली कोळंबी, वाटलेले आले लसूण पेस्ट घालून परतावी. 1 चमचा गरम मसाला, तिखट आवडीनुसार. 1 चमचा हळद पावडर घालावी व निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतावे. 4 वाटी नारळाचे दूध व आवश्यक वाटले तर 1 वाटी पाणी घालून चवीनुसार मीठ घालून खिचडी मंद आचेवर शिजवून घ्यावी. शिजल्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालावी व साजूक तूप वरून सोडावे. लाईक करा, शेअर करा.